नमस्कार मित्रांनो, आपल्या श्री फाउंडेशन कळम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी आपल्या व्हीएलई बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे। आज आपण आपल्या जे आपले व्हीएलई बांधव आहे, जे आधार संबंधित काम करत आहे, या सर्वांसाठी आपल्या याच्यामध्ये आधार मशीनमध्ये एक सॉफ्टवेअर आपल्याला अपडेट करायचं आहे। यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरचं नाव आहे 197-6। हे सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या आधार मशीनमध्ये अपडेट करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्या काही बांधवांच्या व्हीएलई बांधवांच्या आधार मशीनमध्ये ते ऑटोमॅटिकली अपडेट होते, परंतु असे काही बांधव ज्यांच्या आधार मशीनमध्ये आपल्याला ते मॅन्युअली अपडेट करावं लागते। तर त्या मॅन्युअली अपडेटची प्रोसेस आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला त्या सोप्या पद्धतीने ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल कसं करता येईल आणि त्याबद्दलचा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला स्टॉप करा। तर मित्रांनो, चला आज आपण सॉफ्टवेअर अपडेट कसं करायचं याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्या सॉफ्टवेअर जे आहे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, सॉफ्टवेअरची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, मी या ठिकाणी इथे आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतलेलं आहे। तर यामध्ये डाउनलोड केल्यानंतर आपल्याला डाउनलोडमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ते आपलं व्हर्जन डाउनलोड केलेलं आहे। यामध्ये आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑल करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑल केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक दुसरी फाईल तयार होणार आहे। यामध्ये मित्रांनो दुसरी फाईल तयार झाल्यानंतर या फाईलमध्ये बाकीचे जे आपल्याला या फाईलला डबल क्लिक करून ओपन करायचे आहे, त्यामध्ये हा पूर्ण डाटा मित्रांनो यामध्ये दिसणार आहे। तर आपण ही ओपन केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिनिमाइज करून घ्यायचं आहे। यामध्ये नंतर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, आपल्या लोकल डिस्क सीमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी लोकल डिस्क सीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या UID आधार ऑथेंटिकेशनमध्ये जायचं आहे। आधार एनरोलमेंट क्लायंटमध्ये जायचं आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला आधार एनरोलमेंट क्लायंटमध्ये गेल्यानंतर यामध्ये आपल्याला सीट्स ऑप्शन शोधायचं आहे। यामध्ये गेल्यानंतर सीट्स ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 197 असा एक या ठिकाणी आपलं व्हर्जन इथे पेस्ट झालेलं दिसणार। यानंतर मित्रांनो आपल्याला याला पुन्हा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 197 हे पुन्हा या ठिकाणी आपल्याला ओपन झालेलं दिसणार आहे। यामध्ये ओपन झाल्यानंतर याला आपल्याला पूर्ण असं कॉपी करायचं आहे मित्रांनो। कॉपी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅक जायचं आहे। बॅक आल्या 1 ते 2दा आपल्याला बॅक जायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे पूर्ण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, पेस्ट केल्यानंतर आपल्याला सगळी आपली प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपण जे आधार संबंधित आपल्या ज्या सर्व्हिस होत्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्या सर्व्हिस सर्वप्रथम आपल्या स्टॉप केल्या होत्या। आपण त्या स्टॉप झालेल्या सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम रिस्टार्ट करून घ्यायचे आहे। मित्रांनो, मी सुरुवातीला सांगायचं विसरलो तुम्हाला की यामध्ये आपल्याला ही सर्व प्रोसेस करताना सर्वप्रथम आपल्याला इथून आपल्या सर्व्हिसेसमधून या 4 सर्व्हिसेस आपल्याला स्टॉप करून घ्यायच्या आहे। या सर्व्हिसेस स्टॉप झाल्यानंतर आपल्याला ही सर्व आपली प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर या सर्व्हिसेस पुन्हा आपल्याला यामध्ये रिस्टार्ट करून घ्यायचं आहे। मित्रांनो, रिस्टार्ट झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की आपलं सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट झालं की नाही हे आपण याच्यातून एकदा जाऊन बघून घेऊया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघतोय की आपलं सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट झालं। तर मित्रांनो, आपलं सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट झालेलं आहे बघा। 197-6 या ठिकाणी आपलं सॉफ्टवेअर अपडेट झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीनं आपण आपल्या मशीनमध्ये सॉफ्टवेअर आपण अपडेट करू शकता। तर मित्रांनो, आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे आपल्या व्हीएलई बांधवापर्यंत याची माहिती नक्कीच पोहोचेल। धन्यवाद।